नमस्कार. मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत सौ मीनाक्षीताई देशपांडे आहेत. सौ देशपांडे या भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग 8च्या उमेदवार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर नेमकं त्यांच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीची काय परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. ते काय सांगाल तुमच्या प्रभागामध्ये नेमकी तुमची परिस्थिती काय आहे तुमच्या पक्षाची? आमच्या प्रभागात सगळीकडे पॉझिटिव्ह वातावरण आहे, चांगले आहे. आता आम्ही प्रचाराच्या माध्यमातून बाहेर पडतोय तर आम्हाला सगळीकडून चांगला प्रतिसाद आहे. आता नेमकं तुमचे प्रचाराचे मुद्दे काय आहेत? प्रचाराचे मुद्दे म्हणजे विकास हाच एक सगळ्यात मोठा आहे आणि या विकासामध्ये बरेचशी कामं झालेली आहेत विकासाची आणि पुढे जे काही येतील ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. विरोधक म्हणतात की शहरामध्ये विकास झाला नाही, तर नेमकं वस्तुस्थिती काय काय सांगाल तुम्ही? नाही, आता कसं 2.5 वर्ष त्यांची सत्ता होती. त्या 2.5 वर्षाच्या सत्तेमध्ये त्यांनी काहीही केलं नाही. त्यानंतर जेव्हा भैयासाहेब म्हणजे आपली सत्ता आली त्यावेळेला मग सगळी कामं या ठिकाणी बरेचसे निधी, आता जसं अंडरग्राऊंड पाईपलाईन करून पाण्याचा मोठा प्रश्न जो 100 कोटी निधी त्याच्यासाठी लागला तो भैयासाहेबांनीच आणलेला आहे आणि त्या माध्यमातून आज घरोघरी आपल्याला 1 दिवसाआड आपल्याला पाणी मिळतंय. त्याच्यामुळं विकासाची तर कामं चांगलीच ह्या काळामध्ये झालेली आहे भैयासाहेबांच्या काळात. आता नेमकं ते काही मतदारांचा जो काही प्रतिसाद आहे तुम्हाला प्रचारादरम्यानचा कसा आहे प्रतिसाद? काय अनुभव सांगाल? काय चांगला आहे. म्हणजे आम्ही आता प्रचारादरम्यान डोर टू डोर गेलेलो आहोत आणि सगळ्यांकडून एकदम व्यवस्थित आणि पॉझिटिव्ह आम्हाला सकारात्मक सगळा प्रतिसाद आहे. कारण प्रत्येकापर्यंत हा विकास पोहोचलेला आहे. मग बरीचशी कामं झालेली पण आहेत, जसं लाडकी बहीण योजना. आज त्याच ती जर योजना असेल किंवा वृद्धांसाठी जी योजना आलेली आहे ती योजना असेल, त्याच्यामुळं म्हणजे स्त्रिया तरी खुश आहेत आणि त्या माध्यमातून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. अजून भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होती आणि या ठिकाणी तुम्हाला संधी दिलेली आहे, काय सांगाल? कसं बघता याकडे? आता मी जन्मल्यापासून किंवा मी लहानपणापासून आमचं वातावरण घरातलं बीजेपीच आहे. आमच्या घरातले सगळे सक्रिय आहेत ह्या ह्याच्यामध्ये, समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत आणि ते भैयासाहेबांनी पाहिलेलं पण आहे. त्याच्यामुळं मग भैयासाहेबांनी विचार हे केलं. आता तुमच्या प्रभागातल्या नेमक्या काय समस्या आहेत? कारण काय तुम्ही मागील 8 दिवसापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचारामध्ये आहात. साहजिकच त्या तुमच्या प्रभागातल्या समस्या, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? समस्या म्हणजे आता काही ठिकाणी रोड वगैरे अशा पद्धतीने किंवा नाल्या हे आहेत, पण हा जो विकास थांबला तो 2.5 वर्ष जेव्हा अमित देशमुख होते त्या पिरियडमध्ये हा विकास थांबलेला आहे आणि नंतर भैयासाहेब आल्यानंतर आता ड्रेनेजची कामं सुरू झालेली आहेत. परत रोड खणले जाणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतील. त्याच्यामुळं सगळीकडे ड्रेनेज सिस्टीम करून ह्या उड्या नाल्या वगैरे बंद करून आणि मग व्यवस्थित सगळीकडे सिमेंट रस्ते करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता प्रचारादरम्यानचा तुमचा अनुभव काय? सकाळी किती वाजता प्रचार निघता आणि काय त्याचा तो अनुभव कसा आहे, काय सांगाल? काय ते एक वेगळाच आहे ना सध्या अत्यंत बिझी आहात, फारच व्यस्त आहात. बिलकुल. म्हणजे आता आम्ही ह्याच्यात कामात आहेत, पण हा जो प्रवास आहे हा आमच्यासाठी नवीनच आहे. कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही 8 दिवस झाले ह्याच्यामध्येच आहोत आणि म्हणजे सुखदायक आहे हा. कारण या माध्यमातून काय झालंय की आम्ही डोर टू डोर जातोय, प्रत्येक व्यक्तीला पर्सनली भेटतोय आणि त्यांच्या काही समस्या असतील किंवा त्यांचे चांगले अनुभव असतील ते आम्हाला ऐकायला मिळतात. त्याच्यामुळं हा अनुभव फार छान आहे. आता काय वाटतं नेमकं मग परिस्थिती कशी राहील? परिस्थिती 100% गुलाल आमचाच आहे. आमचे 23च्या 23 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजयजी हलगरकर साहेब हे नक्कीच नगराध्यक्ष होणार. आता तुमच्या प्रभागातले दुसरे देखील तुमचे जे काही सहकारी आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? चांगले आहेत. म्हणजे सहकार्य धर्मप्रकाश निंबाळकर आहेत आणि एकदम सहकारी आहेत. म्हणजे कुठल्याही कामामध्ये सकाळी दोघेही एकदाच निघतो आणि दोघं एकदाच घरी येतो. चांगल्या पद्धतीनं सहकार्य आहे. त्यांच्या घरातले पण तसेच आहेत. आहे वारसा आहे, स्वातंत्र्य सैनिक घराणं आहे ते पण.
त्याच्यामुळे चांगलं आहे, सहकार्य चांगलं आहे. मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यायचं? विकास झालेला आहे हम्म. आणि त्या अनुषंगाने भैया साहेबांनी एवढी कामं केलेली आहेत विकासाची, त्याच्यामुळं विकासाला बघून आता ते 2 दिवसावर निवडणूक आलेली आहे, हा. मतदान आहे, बरोबर आहे हा. का? तर नेमकं काय तुम्ही आव्हान कराल तुमच्या प्रभागातील मतदारांना? 2 दिवसावर मतदान आहे आता नेमकं. सगळ्या मतदारांना माझं आवाहन आहे की तुम्ही विकासाला मतदान करा. हम्म. कारण आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की भैया साहेबांनी जेवढा निलंग्याचा विकास केलेला आहे, जेवढं निलंग्याचं नाव बाहेर गेलेलं आहे आपलं, हम्म. तेवढं आतापर्यंत आपल्याला कोणीही केलेलं नाहीये. त्यामुळे सगळ्या मतदारांनी 100% मतदान करायचं आणि विकासालाच मतदान करायचं, एवढं आवाहन करते. धन्यवाद ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.